एशिया पॅसिफिक रॅली कॉम्पिटिशन जिंकणारे पहिले भारतीय, एक असं व्यक्तिमत्व जे 6 वेळा बाईक रेसिंगसाठी नॅशनल्स खेळलेले आहेत आणि 4 वेळा कार रेसिंगसाठी नॅशनल जिंकलेले आहेत. जगभरातल्या अनेक स्पर्धांमध्ये ज्यांनी स्वतःचं नाव एका वेगळ्या स्थानावर नेऊन ठेवलं आहे. भेटूया आज संजय टकले सरांना आजच्या या मनातल्या गुजगोष्टी सरांसोबत. कुणी काही काम सांगितलं तर ब्लॅकमेल करून पैसे घ्यायचे, वेळोवेळी पेट्रोलची चोरी करायची घरातच. एकदा आमची स्वतःची मोडली, सांगितलं हरवले म्हणून. प्रत्येक गोष्टीला एक स्पीड असतो, तसंच एक गेम आहे, त्याला सुद्धा स्पीड आहे. आतापर्यंत तुम्ही जे काही ऐकलं आणि जे काही फोटोग्राफ्स पाहिले त्या सगळ्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल आम्ही कुठल्या स्पोर्ट्सबद्दल बोलतोय. आणि अर्थातच त्याचे एक्सपर्ट आज आपल्याशी गप्पा मारणार आहेत, कोण वेगळ्या पद्धतीने आपल्याशी चर्चा करणार आहेत. नमस्कार संजय सर. नमस्कार. तुमचं मनापासून स्वागत आहे अंतर्मनाच्या गुजगोष्टी करायला. धन्यवाद. आता तुम्हाला कळलंच आहे की अंतर्मन आहे, अंतर्मनातल्या गोष्टी उलगडत आपण प्रवास सगळ्यांना सांगणार आहोत. पण गप्पा मारताना तुम्ही एक विषय मांडलात फोनवरती सुद्धा की वेड पॅशन म्हणजे काय. तर आपल्या मोटर स्पोर्ट्सकडे येण्याआधी थोडंसं मी तुमचं वेड पॅशन जाणून घेऊ इच्छिते की जेणेकरून आत्ताचा जो यूथ आहे की जे हे सगळं बघणार आहेत आपला आजचा एपिसोड, तर त्यांना कळेल की वेड पॅशन काय होतं आणि कुठल्या काळातलं होतं ते वेड पॅशन. काळ एकदम सिंपल आहे. मी 7th स्टँडर्ड मध्ये होतो आणि टीव्हीवरती मी वर्ल्ड ऑफ स्पोर्ट्स मध्ये, जुन्याकडे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होती आणि मी टीव्हीवरती वर्ल्ड ऑफ स्पोर्ट्स मध्ये एक रॅली पाहिली, कार रेस पाहिली. 1980 साली. 1980 साली. आणि मी एवढं बघून मला इतकं छान वाटलं की एवढं मी भरावून गेलो की एवढ्या गाड्या असतात, गाड्या उठतात, जम्प्स करतात. आणि मी एशिया पॅसिफिकची चॅम्पियनशिपची रॅली पाहिली त्याच्यावरती. आणि तेव्हा मला असं कुठेतरी असं वाटून गेलं की नाही, मी हे करायला पाहिजे. तो मला फॅसिनेशन झालं त्या गोष्टी आणि मला स्पीडची आवड निर्माण झाली. तो माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट होता. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी जे पण काही मिळेल मी फास्ट करायला लागलो. सायकल जोरात चालव, कोणती पण गोष्ट लवकर कर, पळत प्रत्येक कामात कर. त्याला बरोबर वेट लागलं, हे काय कालपर्यंत ठीक होता, आज हे नवीन काय आले की बघत तेव्हा. कारण ती कुठली सायकलची कामं सगळी मी करायचो, दळण आणायला जाणे, कपडे इस्त्री आणायला जाणे, कुठली पण काम जिथं चाक आहे व्हील आहे ते मला थोडीशी वाटलं. तर माझा तो पहिला पाऊल होता, माझं पॅशन निर्माण होणं. पॅशनची प्रत्येकाला वेगवेगळी आवड कशाने पण होऊ शकते. तुम्ही ग्रो करता किड्स मध्ये आणि तुम्ही कशाकडे आकर्षित होऊ शकता. चित्रकला आलं, ऍक्टिंग आलं, डान्स आलं, नॉट नेसेसरी स्पोर्ट्सच येईल म्हणून. आणि तुम्हाला एखादी गोष्ट वाटली तुम्ही त्याला कोरिलेट केलं, दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू बी, किंवा मला हे करायला आवडेल आणि ते आपण पॅशन म्हणूया की हे मला करायचं किंवा हे मला करायला आवडेल. तर माझ्यासाठी 7वी 8वी असताना सगळं ही गोष्ट माझ्या लक्षात येतं की मला हे करायचं आहे, अशी ती सुरुवात आहे. खरंय, काही जणांच्या लक्षातच येत नाही आपण असं म्हणूया, किंवा ती पॅशन एका लिमिट पर्यंत येते आणि मग ती थांबते, ती स्टॅग्नंट होते. तर ज्या परिस्थितीत तुम्ही लहानाचे मोठे झालात तिथून हा एक वेगळा प्रवास, हा काय प्रवास होता? मी शाळेमध्ये बोर्डिंग स्कूलमध्ये पण मी स्पोर्ट्समध्ये होतो. आणि मग घरी सुट्टीला मी गाडी चालवायच्या, गाडी धुवायला लिहिणे, फास्ट गाड्या चालवायच्या. तर एक स्पीडची आवड निर्माण होऊन गेली कुठली पण गोष्ट आणि फॅसिनेशन आलं मला स्पीड. ते टीव्हीवर बघितलं मला असं वाटलं मला पण एक रॅली ड्रायव्हर व्हायचं, मला एक रेसर व्हायची इच्छा होती. त्या काळामध्ये इंटरनेट, मोबाईल अशी काही सुविधा नव्हती. करायचं नव्हतं एवढंच माहिती होतं, कसं करायचं नाही माहित नव्हतं. हे मी हेच करणार. घरच्यांनी विरोध झाला, सगळ्यांनी सांगितलं गॅरेज टाक, हे टाक, जसं समाजात होत राहतो. हे आपलं काम नाहीये, आपण शेतकरी आहोत, हातपाय तोडून घ्यायचे कार्यक्रम आहेत किंवा बरंचसं धुतलं गेलं घरामध्ये साबणाने, आई वडील मामा. पण मला असं वाटलं नाही मला हेच करायचं आयुष्यामध्ये. म्हणून मी म्हणलं की थोडा वेळेपणा लागतो. एखादी गोष्ट तुम्ही जसं म्हणलात की काही लोक पॅशन मध्ये सोडतात, तर त्याचं कारण असं की दे डोंट बॅक देमसेल्फ,
की सिच्युएशन आली की पॅशन सोडून मला हे करायला पाहिजे, मला ते करायला पाहिजे. ऑफकोर्स काही गोष्टी करायलाच पाहिजे आयुष्यामध्ये, पण पॅशन सोडलं तर तुम्ही अलाइव्ह नाही. तर मग काय होतं, तुमचा आजचा दिवस सारखा, उद्याचा सारखा आणि परवाचाही सारखा, कट पेस्ट कॉपी आयुष्य जगतात लोक. काल जे केलं आपण आज तेच करतो, उद्या तेच करतो, परवा तेच करतो, मग काही आयुष्याला काहीच राहत नाही त्याच्यामध्ये. तुम्हाला आवडेल ती गोष्ट करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. पण ऍक्च्युअल त्या पाय टाकणं हा जो क्षण होता की कितव्या वर्षी हे झालं, वर्षी अचीव केलं? मी वयाच्या 17व्या वर्षी लायसन्स काढलं मी खोटं, म्हणजे खोटं सर्टिफिकेट देऊन. मला थांबवत नव्हतं 18 कधी होतोय म्हणून. सो थोडं बर्थ सर्टिफिकेटवर थोडं खडाखोड करून झेरॉक्स काढून लायसन्स लवकर काढलं. हे मी कॅमेरा पण आधी सांगितलं आणि लवकर भाग घ्यायला. तर 17व्या वर्षात 18 वर्षाचा लायसन्स घेऊन मी भाग घ्यायला चालू केलं मोटर स्पोर्टमध्ये. पहिले पुण्यामध्ये एक रेसिंग क्लब आहे, पुणे ऑटोमोटिव्ह रेसिंग क्लब, तिथे मी माझं नाव नोंदवलं आणि तिथनं मग मी माझी बाईकची रेसिंगची करिअरची सुरुवात केली. आधी बाईक रेसिंग केलं. 14 वर्ष मी बाईक रेसिंग केलं. त्यामध्ये मोटोक्रॉस, सुपरक्रॉस, डर्ट ट्रॅक रेसेस केल्या. 14 वर्ष मी करिअर केलं त्यामध्ये. मी MRF, यामा वेगळ्या कंपनीसाठी गाडी चालवली. त्यावेळेला होंडा असेल, सुझुकी असेल. काही उत्पन्न हा, तुम्ही पहिल्या जर आपण क्रिकेट खेळायला तर बॅट बॉल आपल्यालाच गावं लागतो. आधी मी बाईक तयार केली, स्वतःच केलं आणि मग काही रेसमध्ये मला यश आलं, मला स्पॉन्सरच मिळाले. मग एकदा स्पॉन्सर स्कीम मध्ये तुम्ही गेला, मग टीम तुम्हाला सॅलरी मिळते, मला सगळंच मिळतं. पण पहिलं भांडवल काय घरूनच घेतलं थोडंसं आणि मग थोडं काय विरोध होता. हो, मग काय कामं करायची, घरचे जे सांगेल ते, शेतीतली कामं, त्याची सॅलरी घ्यायची. कुणी काय काम सांगितलं तर ब्लॅकमेल करून पैसे घ्यायचे की मी पैसे द्या. हो, आणि वेळोवेळी पेट्रोलची चोरी करायची घरातच गाडीसाठी. तर हे ब्लॅक अँड व्हाईट एरर मध्ये ह्या गोष्टी कराव्या लागल्या. एकदा आमची स्वतःची मोठी सांगितलं हरवले म्हणून, सस्पेन्शन विकत आणले. हा, बघ आता आमची मोठे जे 2-3 कारणं असतात. कोण वेगवेगळ्या कामासाठी बोलतो, मला असं वाटलं की चांगल्यासाठी बोलतो आणि घरी बोललो, खोटं बोललो पण चांगल्यासाठी बोलतो. हा, ज्या खोट्यात काही चांगलं होत असेल ते करावं. तसं थोडस, आणि ते वयात कळत नव्हतं, बट इंटेन्शन वॉज की हे झालं पाहिजे आणि असंच करत जिद्द होती आणि बाईक्स मध्ये करत राहिलो. सर, जिद्द असताना म्हणजे हा एक भाग झाला, पॅशन असते, जिद्द असते, ते करण्यासाठी काहीतरी करायची इच्छा असते. पण असेही काही लोकांच्या आयुष्यात क्षण येत असतील की जेव्हा कळत असेल की हो, हे मला पॅशन आहे, पण मी ते होऊ शकत नाही कारण मला काही लिमिटेशन्स आहेत. अशा लोकांबद्दल आपण एक बोलूया याही विषयावरती की जिद्द पॅशन असून नुसतं चालत नाही, तर त्याच्यासाठी प्रयत्न काय करायला लागतात आणि तुम्हाला काय सातत्याने काय करायला लागलं त्याच्यासाठी? मला असं वाटतं की इट्स ऑल इन युअर हेड. तुम्ही जसे विचार करता तशी गोष्ट होते. तुम्ही जर स्वतः बॅक नाही केलं की मी करू शकत नाही, मी करू शकतो, तुम्ही जर म्हणा की मी करू शकत नाही, तर ते होणारच नाही कधी. सो तुम्ही विचार केला आणि हे करू शकतो तर ती गोष्ट होते. जसं तुम्ही मला की मी करू शकत नाही, तर तुम्ही जर म्हणा मी करू शकत नाही गोष्ट किंवा मला मी असमर्थ आहे, ती गोष्ट कधीच होणार नाही. So you have to back yourself. जसं आपण म्हणतो की फॉर एक्झाम्पल अगदी कलेच्या क्षेत्रातल्या लोकांबद्दल मी मुद्दाम हा विषय जरा छेडते तुम्हाला की प्रत्येकाला असं वाटतं की मी शाहरुख किंवा ऋतिक किंवा आमिर होऊ शकणार आहे, पण फिजिकली आपण खरंच तसे आहोत का किंवा आपण त्यापर्यंत पोहोचू शकतोय का? तसंच स्पोर्ट्स या क्षेत्रात सुद्धा काही टर्म्स असतीलच ना की ज्या अचीव्ह तर तुम्हाला बेसिक कराव्याच लागतात आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यात पाऊल ठेवू शकता. तर मला इच्छिणाऱ्या मुलांना आपण असं वाटतं की आपण कोणाला इमिटेट करायची गरज नाही. शाहरुख किंवा कोणाला, प्रत्येक जण वेगळा असतो. तुम्ही तुमचा पाथ करायचा असतो. मोमेंट तुम्ही प्रेरणा घेऊ शकता, म्हणजे हेच हाच खरं संदेश द्यायचा. प्रेरणा तुम्ही घेऊ शकता, पण कोणाला मी असं बनेन असं नाही. You are unique. You can be better than him. That's how you should say. मी ह्या विषयाकडे आता येते की जेव्हा पहिली रॅली तुम्ही टीव्ही वरती पाहिलं, ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही वरती, किंवा तेव्हा जे कोणी जिंकलेली व्यक्ती होती, मग त्यावेळेस तर ते एक होतं का की मी असंच होणार आहे किंवा मला इथपर्यंत, मला असं वाटतं की मी ही रॅली जिंकावं असं मला वाटलं. आणि तीच रॅली मी 2013 मध्ये जिंकली. एशिया पॅसिफिक चॅम्पियन झालो. सुबारू म्हणून टीम होती, सुबारू टीमला लीड केलं एशिया पॅसिफिक मध्ये
आणि त्यावेळेचे जे ड्रायव्हर्स होते, युवा कॅन्केन, मिका हॅकेन, कलीन मद्रे, ह्या लोकांना जे पाहिलं होतं तीच गाडी, तीच टीम, फक्त गाडी लेटेस्ट 2013च्या, आणि त्याच टीमला मी लीड केलं आणि तीच रॅली लिहिली. It took me 35 years to do this. So it's a long journey. 35 वर्ष लागली याची करायला. बट थोडं पॅशन होतं त्याच्यामध्ये की मला हे करायचंय, मला हे व्हायचं. ध्येय तेच होतं. आणि कुठली पण गोष्ट आहे ना मनापासून करणं इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला ते आवडणं इम्पॉर्टंट आहे, आणि तुम्ही बॅक करणं. फेलियर्स खूप येते. आपण सक्सेसवर सगळे बोलतो, मी फेलियर्सवर बोलतो. फेलियर्स नाही तर तुम्ही काही नाही शिकणार आयुष्यामध्ये. माझ्या आयुष्यात 3-4 फेलियर्स असतील. फेलियर्स मध्ये आपण शिकतो नाही. सक्सेस मधून आपण काही शिकत नाही. सक्सेस मध्ये आपण सेलिब्रेशन करतो, मी हे केलं, मी ते केलं आणि मी यशस्वी झालो. आय थिंक त्यातून तुम्ही काही प्रोग्रेस नाही करत किंवा तुम्ही त्यातून काही शिकत नाही. आय थिंक फेलियर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. ज्याला फेलियर्सचं महत्व कळेल की फेल होणं चांगलं आहे. मी आजकाल पाहतो असतो की मुलगा मार्क कमी पडले, लोक आई वडील त्याला हे करत असतात. मला असं वाटतं की इट्स गुड इज फेल नाव. आणि किस्सा एक सिम्पल आहे की घरातनं कसं तुम्हाला सपोर्ट केलं जातं. मी स्कूलमध्ये असताना शाळेतनं माझ्या गावातनं माझे वडील मला सोडायला यायचे शाळेमध्ये, आणि जाताना कधी कधी आम्ही पेट्रोल भरायला थांबायचो. तिथे एक गोल्ड स्पॉटचा स्टॉल होता. कधी कधी मला ते गोल्ड स्पॉट घेऊन द्यायचे. 4 आणे नव्हते माझ्या हिशोबाने, कधी कधीच द्यायची, कारण दरवेळेस देत नव्हते. महिन्यातनं एकदा, महिन्यातनं 2दा. आणि असं जर एक स्टॉप घेतला आणि माझे वडील पेट्रोल तुला घ्यायचं का संजय गोल्ड स्पॉट? म्हटलं काय घेतलं. म्हणजे तुला अजूनही घ्यायचंय का? मी म्हणाले माझ्या वडिलांचं बहुतेक आज डोकं सटकलं दिसते. काय नाही ग्रीडी बॉय. मी अजूनही घेतलं गोल्ड स्पॉट. 2 गोल्ड स्पॉट करून शाळेच्या दिशेने निघालो. जुन्या काळी पालक रिझल्ट आणायला जायचे, तुम्हाला माहिती असेल कदाचित. मला पुढे गेलं म्हणजे का तुझा रिझल्ट आणायला आलतो मी, तुझा रिझल्ट आलाय. मी म्हणलं वा बरं झालं, मला वाटलं आपण पास झालोय, 2 गोल्ड स्पॉट पास झाले. माझे वडील मला म्हणले तू 2 विषयात नापास झालाय आणि तुझा नंबर मला वाटतंय 25 पैकी काय 22 का 23 आलाय काहीतरी. मी घाबरलो. घाबरायचं काय, म्हणजे यू शुड सेलिब्रेट फेलियर्स. आता तुला चान्स आहे 17वा यायला, 16वा यायला, 15वा यायला. यू गॉट सो मच स्कोप आहे करायला. यू शुड सेलिब्रेट युअर फेलियर्स. सिम्पल गोष्ट आहे. फेलियर्स मध्ये जर तुम्ही तुमच्या मुलांच्या मागे उभं राहिला, त्यांना कुठलेही पुढचे फेलियर्स त्याला भीती दाखवू शकत नाही. पालक मुलांच्या बरोबर फेलियर्स मध्ये उभं राहणं गरजेचं आहे. त्यांच्या छोट्या छोट्या फेलियर्स मध्ये किंवा छोट्या छोट्या गोष्टी, कुणालाही पहिली प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला येते असं काही नाहीये. तुम्ही एखादी गोष्ट नवीन करता तुम्ही फेल होऊ शकता. फेलियर्स यू शुड लव्ह फेलियर्स. खूप इम्पॉर्टंट आहे. खूप लोक यश सक्सेसफुल बोलतात, खूप लोक याच्यावर बोलतात. मला असं वाटतं फेलियर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्यावर तुमच्याकडे लोक उभे राहिले तुम्हाला पुढची फेलियर्सची तुम्हाला भीती नाही वाटत. हे इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. इथून सुद्धा पालकांना मी संदेश देईल की मुलांना फेलियर्समध्ये लेट देम फेल, लव्ह सेलिब्रेट देअर फेलियर्स. दे विल बिकम मोर स्ट्रॉंग अँड त्यांच्या आयुष्यामध्ये ते खूप स्ट्रॉंग बनते. माझ्या बाबतीत तसं घडलं कदाचित. तुम्हाला असे बाबा नाही, पण कुठे पण होऊ शकतं असं. म्हणजे हे जाणवणं आणि मुलांना या पद्धतीने माझ्या वडील एक नॉर्मल शेतकरी होते. असं काही खरंच आहे. मांजरी सारख्या खेडेगावात नॉर्मल फार्म. पण विचार किती म्हणजे समजावण्याची पद्धत, सांगण्याची पद्धत. आता काय झालं आजकाल, थोडं काय झालं की बघतो हे झालं, मुलाला आधी ते काही कळत नसतं, त्याला कुठली ग्रिप नसते. हे करू का ते करू, तो मॅनेजमेंट मध्येच गुंतून जातो. हे करू ते करू, तेव्हा प्रश्न तू काय बनणार, तू काय बनणार, त्याला काही कळत नसतं. तो काहीतरी बोलून जातो, मी डॉक्टर बनणार, मी इंजिनियर बनणार. आणि बोललं झालं ते पॅशन झालं असं लोकांना वाटतं. ते पॅशन नाहीये. इज पुट अंडर प्रेशर म्हणून तो बोलले की मला काहीतरी बनायचं. तो लोकांना वेळ घेऊ द्या. लेट देम डिसाइड फॉर देअर सेल्फ. तुम्ही बघितलं असेल जगामध्ये 90% लोक अशा क्षेत्रात काम करतात त्यांना ते करायचं नव्हतं. 4-5% लोक आहेत जे लोक अशा क्षेत्रात काम करतात त्यांना ते क्षेत्र हवं होतं. त्याचं कारण ही सिच्युएशन. सो यू शुड गिव्ह देम टाइम. आणि पॅशन कधी पण होऊ शकतं. नॉट नेसेसरी ते 10वीत झालं पाहिजे, 12वीत झालं पाहिजे किंवा 13वीला झालं पाहिजे. मला असं वाटतं वेळ देणं गरजेचं आहे प्रत्येकाला. आणि पेरेंट्स पेशंट राहणं गरजेचं आहे असं म्हणजे हे घरातली सुरुवात झाली सर. पण असं कधी घडलंय का की एखाद्या स्पर्धेत नो डाऊट तुम्हालाही फेल्युअर आलं आहे आणि तुमच्या सोबत असलेल्या आणि 2-3 सहचरी आपण जे म्हणतो ज्यांनी भाग घेतलेला असतो पार्टिसिपंट्स त्यांनाही फेल्युअर आलेला आहे. सो त्या क्षणी कसं तुम्ही कम्पेअर करा. आपण म्हणतो ना की एक आपल्या स्वतःशीच एक ॲनालिसिस असतं, कम्पॅरिझन असतं या गोष्टींचं
तुम्ही सक्सेस बद्दल नंतर विचारेन, आधी फेल्युअर्स बद्दल. माझ्या आयुष्याच्या पहिल्या रेस मध्ये मी शेवट आलो होतो. लोकांच्या 10 लॅप्स माझा 8वा चालला होता, मला थांबवलं होतं मध्ये की बस झालं, चला बाहेर काढा. हा, बिकॉज माहीत नसतं, बट यू हॅव टू लर्न, बिकॉज यू आर लर्निंग. तुम्हाला ते अंडरस्टँड झालं पाहिजे, तुम्ही शिकताय हाऊ क्लोज यू आर, मग हे इम्पॉर्टंट आहे. सो मी कोणाला जज करण्याच्या भानगडीत पडत नाही, नेव्हर जज बाय एनीबॉडी, बिकॉज दॅट इज ओनली टेम्पररी फेज. एखादा माणूस न जिंकणे इट इज ओनली टेम्पररी फेज. कुठली पण गोष्ट टेम्पररी फेज आहे, तर वेळ देणं गरजेचं आहे. कोपअप करावंच लागतं तसं, बिकॉज पण मी असं पॅशनकडे फेलियर म्हणून नाही पाहिलं किंवा विन अँड लूज नाही पाहिलं. दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू डू अँड आय एन्जॉय डुईंग दॅट. म्हणजे मला ते करता खूप आनंद झाला असं मी बघितलं त्याच्याकडे. मी ते करिअर करायचे, अचिव्हमेंट्स, गोल्स, माइलस्टोन्स हा विचार मी कधी नाही केला, कधीच नाही केला. मला वाटतं लोकांनी करू पण नाही. त्याचा बाय प्रोडक्ट असेल ते की तुम्ही केलं, ते बाय प्रोडक्ट आहे की तुम्ही पहिला आला, दुसरा आला किंवा तुम्ही अचीव्ह केलं. मेन शुड बी पॅशन पाहिजे तुम्हाला. मग तुम्ही तेंडुलकर साहेबांचं एकदम सिम्पल, त्यांनी कधी पुढे काय बोलले नाही, ही जस्ट केप्ट ऑन प्लेइंग क्रिकेट. रेकॉर्ड्स ऑटोमॅटिक झाले. तर कुठली पण गोष्ट आहे ना, तुम्ही पॅशन म्हणून करत राहिलं पाहिजे. तुम्ही अचिव्हमेंट्स म्हणून करायला गेलं तर ते मला वाटतं तुम्ही पॅशन नाही करत. नाही, तुम्ही पॅशन म्हणून नाही करते, देन यू आर ट्राईंग टू डू समथिंग एल्स. मग तुम्ही कमर्शियली बघताय किंवा तुम्ही करिअर म्हणून बघताय. पॅशन आणि करिअरमध्ये फरक आहे. मी करिअर म्हणून एक ही गोष्ट झाली तुमची उपजीविकेची किंवा सर्वायवल स्किल झाले. पॅशन म्हणून एखादी गोष्ट झाली की तुम्हाला ही गोष्ट करायला आवडेल तुम्हाला करायला. सो डिफरन्स आहे बघा याच्यामध्ये थोडासा. एखाद्या गोष्टीचं पॅशन असणं, एखाद्या गोष्टीचं करिअर असणं, खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. मी सेकंड रेसमध्ये कोल्हापूर डर्ट ट्रॅकमध्ये फर्स्ट आलो. तेव्हा माझी गाडी पंक्चर झाली होती स्टार्टला. मी पंक्चर गाडी तशी चालून तरी फर्स्ट आलो होतो डर्ट ट्रॅक स्पर्धेमध्ये. येस, काय पावसाळ्याच्या डर्ट ट्रॅक रेस होती, तर मग हवा कमी असते चालते अशा रेसेसमध्ये, कारण चिखल असतो. तर फर्स्ट कोल्हापूर डर्ट ट्रॅक मी पहिल्यांदा जिंकली होती बाईकवरती, तर मी पहिला आलो होतो. तिथून माझी सुरुवात झाली विनिंगची. स्टार्ट झालंच कळलं की हवा नाही गाडीमध्ये, काहीतरी लागलं असेल, बट तशीच चालवली मी 8 लॅप्स. हो, आणि पंक्चर गाडी चालवूनच मी फर्स्ट आलो. सो दिस इज वॉट. पंक्चर झाले म्हणून काय सोडायचं नसतं कधी काय. टायरचा ग्रिपर असतात आमच्या, ते टायर निघून येत नाही. रॅलीच्या रेसिंग कार्सला टायरने म्हणजे बांधलेली असते एकमेकाला, ती ग्रिप मिळते तुम्हाला तरी सुद्धा. तर दॅट वॉज माय फर्स्ट विन इन बाईक्स. आणि तिथून पुढे माझं बाईक करिअर मी करत राहिलो. कार रेस माझं सेकंड इनिंग्स मध्ये झालं. मी वयाच्या 17व्या वर्षापासून तर 30 वर्षापर्यंत, 29 पर्यंत मला 14 वर्ष बाईक रेसिंग केलं. मग तसंच निवृत्ती घेतली. एज 30 नंतर बाईक चालवणं अवघड जातं. जम्प्स करणं, सुपरक्रॉस चालवणं, फिटनेस लेवल डिफरंट असते. मग मी एक ब्रेक घेतला, म्हणजे 7 वर्ष लग्न केलं, फॅमिली वगैरे बघितली. आणि एक बॅकपॅकिंग म्हणून मी अजून एक प्रोग्राम केला. एक बॅग घेऊन आपण जग बघायला जातो. मला वाटतं मी 100+ देश पाहिले एक बॅग घेऊन ॲज अ बॅकपॅकर. आणि हे का गरजेचं आहे, तर तुम्ही स्वतःला ओळखता, तुम्ही स्वतःला भेटता, तुम्ही जेव्हा जग बघता. आणि जग बघणं म्हणजे काय, तर टिक मार्क टुरिझम नाही की मी लंडन पाहिलं, मी फ्रान्स पाहिलं, मी पॅरिस पाहिलं, असं नाही आहे ते. तुम्ही ती जर एखाद्या ठिकाणी गेला तर तुम्ही ती लोकं पाहिजेत, काय खातात, काय करतात, विचार कसा करतात, आयुष्याकडे दृष्टिकोन काय आहे, इथे हिस्ट्री काय होती, तू काय घडलं होतं, हे लोक आयुष्य कसं बघतात, आयुष्य जगायचा कसा विचार करतात. लोक जर कळली तर तुम्हाला हिस्ट्री जॉग्रफी कळते त्या प्लेसची. मग तुम्हाला माणसं कळणं गरजेचं आहे. बॅकपॅकिंगमध्ये मी नेमकं तेच केलं. मी लोक बघायला गेलो, मी माणसं बघायला, मी सभ्यता बघायला गेलो, मी हिस्टॉरिकल प्लेसेस बघायला गेलो, मी वेगवेगळे कल्चर्स बघायला गेलो वर्ल्डमधले. आपले एक आपण हिंदुझम फॉलो करतो किंवा प्रत्येक देशामध्ये मायन सभ्यता आहे, मेसोपोटेमियम आहे. प्रत्येकाची एक वेगळी बघायची दृष्टिकोन, लाईफकडे बघायचं वेगवेगळा दृष्टिकोन आहे. तर तुम्हाला जोपर्यंत तुम्ही बाकी सभ्यता बघत नाही, तुम्हाला स्वतःला आयडेंटिफाय नाही करता येत तुम्हाला. तर मी 7 वर्ष बॅकपॅकिंग केलं. 100-110 देश वगैरे पाहिले मी. $20 डे बजेटवर राहायचो मी बॅकपॅकर्स हॉस्टेलमध्ये. आणि स्वतःला बाईक चालवता येत होती, कार चालवता येत होती, तर मी स्वतःच चालवायचो सगळीकडे ऑल ओव्हर द कंट्री. लोनली ब्रँड म्हणून बुक आहे, तुम्ही ते बुक वाचून तुम्ही आयडनरीज बनवू शकता तुमच्या. 7 वर्ष तो कार्यक्रम केला मी. आणि मग मी वयाच्या 35व्या वर्षी कार्समध्ये आलो. मध्ये गॅप घेतला मी. जगणं इम्पॉर्टंट आहे, स्वतःला समजणं इम्पॉर्टंट आहे, आणि एक वेगळा दृष्टिकोन बघणं पण इम्पॉर्टंट आहे. आणि मी थांबायचं असं नाही, लाईफ हॅज टू हॅपन. कुठली पण गोष्ट हॅज टू हॅपन ना, थांबायची काय गरज आहे कशामध्ये. इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस. इट हॅज टू इव्हॉल्व ऑल द टाइम इन अ डिफरंट वे. सो देयर इज नथिंग टू स्टॉप.
बाईक चालतो तुम्ही वॉक करून हे करू शकता. इट इज जस्ट अन ॲड ऑन टू द अदर पार्ट ऑफ युअर लाईफ, द अदर फॅसेट्स ऑफ युअर लाईफ. हे इम्पॉर्टंट आहे. स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि कार स्पोर्ट जेव्हा सुरू केलं तुम्ही तेव्हा तर म्हणजे मुलं आणि जबाबदाऱ्या सगळंच होतं. काय त्यांचं अप्रोच काय होता? मी लग्न करताना पत्नीला सांगितलं होतं की मी रेसिंग करिअर, तिला माहितीच होतं दिस इज माय करिअर अँड इफ युअर ओके देन यू हॅव टू मॅरी मी. शी वॉज कम्फर्टेबल विथ इट आणि तिने सपोर्ट केला मला माझ्या करिअरमध्ये. मुलगी मोठी झाली, तिलाही छान वाटू राहिलं, तर मला घरनं असं काही प्रॉब्लेम नाही आला. म्हणजे सेकंड फेजमध्ये ऑफकोर्स आई वडील जुन्या पिढीकडनं नक्की प्रॉब्लेम झाला, पण आताच्या मॉडर्न पिढीकडनं अजिबात नाही झाला असं मी सांगेन.